हाय हॅलो, मी वैशाली तुमचं स्वागत करत आहे वैशाली ब्लॉग चॅनेलवरती। आणि आज ना आपण कृष्णाच्या जन्माष्टमीचा व्हिडिओ बनवत आहे। तर बघा, हा गौरीच्या अंगावरती कसा पोपट खेळत बसलाय आणि परत ना गौरीने इथं सोडले ना दोघांना, पण ते दोघंही वरती बसले इतकी सुंदर खेळत होते अक्षरशः की विचारू नका। इतका सुंदर त्यांचा आवाज येत होता। पण मी म्यूट केलेला कारण तिथं गाणीही वाजत होती देवाची, त्यामुळं। आणि बघू शकता किती सुंदर बसलेले आहेत आणि ते दोघं एकमेकांशिवाय राहत पण नाहीत। एकाला घेऊ शकत नाही आपण त्याच्या, बघा हे कसं घेत होते, त्यांच्याकडे तर नाही आलेलं, ते खायला देत होते ते म्हणून घेत होते, पण नाही आलेला तो खाली आणि तो परत त्याच्यापाशी गेलेला आहे दुसऱ्या पोपटापाशी। आणि बघा किती सुंदर दिसत आहेत, कितीही प्रयत्न केला तरी तो खाली येत नाही आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत होतं, खेळत होते ते दोघं। आणि त्यांना असं वाटायचं ना की देवा वगैरे आपला खाली पूजा करताना जाळवणार आपण, मग तिथं येतील ते उडून, म्हणून ते घेत होते खाली, पण ते यायलाच तयार नव्हते खालती। आणि हे बघा मंदिर सजवलेलं आहे आणि छोटंसं तितकंच छानसं पूजा आपली करायची चालू आहे। राधाकृष्ण पण आहेत पाटावरती आणि लड्डू गोपाळ पण आहेत, ते त्या काकडीमध्ये आहेत आणि त्यांचा अजून जन्म झालेला नव्हता। आता जन्म करण्यासाठी आधी जन्म होण्याच्या आधी ते होम वगैरे करून घेत होते, पूजा वगैरे। आणि बघू शकता भोगचं ताट ठेवलेलं आहे, म्हणजे प्रसादाचं खीर, पुरी, सब्जी आणि जो गुळ बनतो, आपल्या इकडे सुठोडा म्हणतात आणि इकडं गुळ म्हणतात। तर गुळामध्ये पूर्ण सगळे मेवे असतात, काजू, बदाम, मखाने, चारोळी, परत सुंठ, हर चीज असते त्याच्यात। जसं आपल्या डिलिव्हरी झाल्यानंतर आपण बनवतो त्या प्रकारे हा इकडं उत्तर प्रदेशमध्ये साजरा केलेला जातो। तर तुम्ही बघू शकता ते होम करत आहेत। सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये होम तर जास्त प्रथा नाही आहे। तर बघू शकता काकडीमधून कृष्ण जन्म चालू होत आहे। तर बघा आपला हा जन्माष्टमीचा कार्यक्रम असा साजरा केलेला आहे आपण। आणि हा आता टिक्का वगैरे लावत आहेत ते। आणि प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका प्लीज। आणि बघा आता ही आपलं पूजा वगैरे झाली का, त्यानंतर ते व्यवस्थित आपलं टिक्का हे लावून घेत आहेत, अजून जन्म झाला देवाचा म्हणून। तर बघा आपली आरती झाली, पूजा झाली। आणि हा मी पण गुळ बनवलेला आहे, म्हणजे सुटोडा बनवलेला आहे।
खूप छान असं खसखस आणि त्याच्यात सुंठ पावडर, पूर्ण सारे मेवे, काजू बदाम वगैरे सगळं टाकून बनवलेलं आहे हे मी गूळ म्हणजे सुठोडा. आणि हे पंचामृत केलेलं आहे जे की आपल्या कानाला अभिषेक करायचा आहे त्याचा. आणि हे मी साधंसं तेवढंसंच आपलं भोगचं थाली तयार केलेली होती. आणि हे भोगचं थाली आणि गुळ आपला ठेवलेला आहे इथं. आता कृष्ण लालाला अभिषेक करायचा आणि तिथून पुढं आपलं उपवास वगैरे सोडून घ्यायचा. आपल्या जन्माष्टमीचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक शेअर कमेंट करून सांगा. तर हे बघा आपली पूजा वगैरे झाली आणि समीपत्र म्हणजे शिवजीच्या पिंडीवरती चढतं त्या झाडावरती ना फुलपाखरू इतकं सुंदर येऊन बसलेलं, अक्षरशः मी सांगू शकत नाही, इतका सुंदर क्षण वाटत होता तो. कारण पूजा करून आलो आणि तुर्तातच फुलपाखराचे दर्शन झाले. म्हणजे एक योगायोगच आहे. किती सुंदर फुलपाखरू दिसतंय बघा. असं दिसलंच नाही मला कधी असं इथं. इकडं तरी नाही दिसलेलं. आपल्या महाराष्ट्रात तर येऊ शकतात कारण भरपूर तिकडं झाडे वगैरे. हे बघा ही वेल माहिती नाही कशाचे, माहिती असेल तर प्लीज सांगा. कारण हे रात्रीचं फूल खिलतंय आणि ह्याचं नाव पता नाही आहे ना, नाम पता नाही आहे. नाव माहितीच नाही आहे. खूप सुंदर फुलतं फूल त्याला पिवळं.